नमस्कार. दिवाळी एन्जॉय करून झाली की बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येतो की माझं वजन तर वाढलं नसेल ना, आणि जर 2-2.5 किलो वजन वाढलं असेल की मग लोक पॅनिक होतात की बापरे हे वजन आता कसं कमी करायचं. आणि बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की दिवाळीमध्ये आपण भरपूर गोडाधोडाच्या गोष्टी खाल्लेल्या आहेत, फ्राईड आयटम्स खाल्लेले आहेत, काही जण पार्टीज अटेंड करतात, त्याच्यामध्ये अल्कोहोल कन्झम्पशन केलेलं असतं. मग त्यांचं म्हणणं असं असतं की हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचा नेगेटिव्ह इफेक्ट जो बॉडीवरती होतो तो कमी करण्यासाठी आपल्याला डिटॉक्स करण्याची गरज आहे. आणि मग इंस्टाग्रामवरती ही ऍड्स दिसू लागतात, 7 डे डिटॉक्स डाएट, 14 डे डिटॉक्स डाएट, पोस्ट दिवाळी डिटॉक्स. आणि मग आपल्याही मनात असा विचार येतो की मला या डिटॉक्स डाएटची गरज आहे माझी बॉडी क्लेन्स करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी. वेल, याबद्दलच बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. दिवाळी डिटॉक्स डाएट हे नक्की कॉन्सेप्ट आहे काय हे मी थोडक्यात समजावते. बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की आपण दिवाळीमध्ये बरंच ओव्हर इटिंग केलेलं असतं, भरपूर प्रमाणामध्ये स्वीट्स खाल्लेले असतात, भरपूर प्रमाणामध्ये तेलकट पदार्थ खाल्लेले असतात, पार्टीज अटेंड केल्यामुळे अल्कोहोल कन्झम्पशन ही झालेलं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या बॉडीवरती एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि त्या नेगेटिव्ह इम्पॅक्ट मधून बॉडी क्लेन्स करण्यासाठी काहीतरी आपल्याला एक्सटर्नली सप्लिमेंट घेण्याची गरज आहे, जसं काय काढा म्हणा किंवा डिटॉक्स टी म्हणा किंवा काहीतरी वेगळा डाएट आपण फॉलो करण्याची गरज आहे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. बट लेट मी टेल यू की दिवाळीमध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये खाल्लेलं आहे, स्वीट्स जास्त प्रमाणात खाल्लेले आहेत, तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्लेले आहेत, असं कुठलाही विषारी पदार्थ किंवा टॉक्झिन्स खाल्लेले नाहीयेत की त्यासाठी तुम्हाला काहीतरी अँटीडोट किंवा उतारा असा डाएट काहीतरी घ्यावा लागेल. आणि सेकंडली, बॉडी क्लेन्स करणं किंवा डिटॉक्स करणं हे काम आपले इंटरनल ऑर्गन्स हे 24 तास करत असतात. आपले लिव्हर म्हणा किंवा किडनीज किंवा स्किन मधूनही आपला घाम बाहेर पडतो, ते पण डिटॉक्सिफिकेशनचाच एक प्रकार आहे. देन लंग्स मधूनही कार्बन डायऑक्साईड नको असलेले पदार्थ बाहेर फेकले जातात. सो हे जे सर्व आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत ते ऑलरेडी डिटॉक्सिफिकेशनचं काम करत असतात. आपल्याला एक्सटर्नली काहीतरी डिटॉक्स करण्याची गरज नाहीये. पण तरीही बहुतेक जणांचा असं समज आहे की नाही, मला माझ्या शरीर शुद्धीसाठी, बॉडी क्लेन्स करण्यासाठी हे डिटॉक्स डाएट्स फॉलो करण्याची गरज आहे, 7 डे डिटॉक्स किंवा 14 डे डिटॉक्स डाएट फॉलो करण्याची गरज आहे. आता हे डिटॉक्स डाएट मध्ये नक्की असतं काय? वेल, डिटॉक्स डाएट मध्ये मोस्टली तुम्ही कन्झ्युम करता डिटॉक्स टी, म्हणजे एक प्रकारचा तो काढा असतो ज्याच्यामध्ये वेगवेगळे हर्ब्स असतात, किंवा डिटॉक्स स्मूदीज, वेगवेगळ्या भाज्या, फ्रुट्स याची मिक्सर ग्राइंडरमध्ये त्याला पेस्ट करून त्याची स्मूदीज वगैरे पिल्या जातात, किंवा सॅलड्स, फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल सॅलड हे तुम्हाला कन्झ्युम करावं लागतं. सो जनरली हे असतं डिटॉक्स डाएट. हे 7 दिवस किंवा 14 दिवस तुम्हाला फॉलो करायला सांगतात. आता हे जे काही डिटॉक्स टी किंवा डिटॉक्स ज्यूस किंवा ग्रीन ज्यूस तुम्हाला या डाएट प्लॅन मध्ये दिला जातो, याच्यामध्ये 2 पदार्थ असतात. एक असतात लॅक्झेटिव्स आणि दुसरे असतात डायुरेटिक्स. आता हे काय थोडक्यात समजावते. लॅक्झेटिव्स म्हणजे असे पदार्थ जे तुमचं पोट जबरदस्तीने साफ करतात. ओके, ज्यांना कॉन्स्टिपेशन किंवा मलावरोध वगैरे प्रॉब्लेम असतो त्यांना लॅक्झेटिव्स डॉक्टर्स देतात. आणि दुसरे पदार्थ असतात डाययुरेटिक. आता डाययुरेटिक म्हणजे असे इन्ग्रेडियंट्स असतात जे तुमच्या शरीरामधलं पाणी जबरदस्तीने बाहेर फेकतात. हे पिल्याने तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये घाम येतो, जास्त प्रमाणात वॉशरूमला जावं लागतं. सो हे असे लॅक्झेटिव्स आणि डाययुरेटिक्स घेतल्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वॉशरूम मध्ये असता आणि त्यामुळे तुमचं वजन जे आहे ते थोडंफार 1-1.5-2 किलो तुम्हाला कमी झालेलं दिसतं. बट हे असे पदार्थ 7 ते 14 दिवस लागोपाठ खाल्ल्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट्स जाणवू लागतात. त्याच्यामध्ये डिहायड्रेशन होतं, म्हणजे शरीरामधलं पाणी जे आहे ते कमी होतं, तुमचे एनर्जी लेवल्स डाऊन होतात, काही जणांना चक्कर येते आणि जे काही आपले रेग्युलर रोजचं जे काम आहे तेही आपण करू शकत नाही. आणि यू माइट एंड अप इन हॉस्पिटल. बऱ्याच जणांना हे असे काहीतरी अघोरी डाएट फॉलो केल्यामुळे हॉस्पिटल्समध्येही जावं लागतं, ऍडमिट व्हावं लागतं. सो आय वुड सजेस्ट की हे असे काहीतरी 7 ते 14 दिवसाचे डिटॉक्स डाएट तर अजिबात फॉलो करू नयेत. बरं, हे डिटॉक्स डाएट प्लॅन तर फॉलो करायचे नाहीत, मग दिवाळीमध्ये वाढलेलं वजन कसं कमी करायचं? आता मला एक सांगावंसं वाटेल की जे काही 2-2.5 किलो वजन दिवाळीनंतर वाढलेलं असतं बऱ्याच जणांचं, त्यापैकी सर्वच काही फॅट किंवा चरबी नसते की बाबा 2-2.5 किलो वजन वाढलंय तर माझी 2 किलो चरबी वाढलेली आहे, असं नाही. बरंच जे हे वाढलेलं वजन आहे ते मोस्टली वॉटर वेट असतं. आता हे का होतं? दिवाळीमध्ये आपण जे काही पदार्थ खातो, स्वीट्स म्हणा, स्नॅक्स म्हणा किंवा जे काही तळलेले पदार्थ आहेत ते मोस्टली कार्बोहायड्रेट्स असतात.
आणि कार्बोहायड्रेट्स ज्यावेळेस खाल्ले जातात त्यावेळेस शरीरामध्ये कार्बोहायड्रेट सोबत पाणी साचण्याचं प्रमाण जे आहे, वॉटर रिटेन्शन ज्याला म्हणतात, ते जास्त असतं. मी असं म्हणत नाही की कार्बोहायड्रेट्स खाणं हे चुकीचं आहे किंवा खाऊच नाही, पण अति प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यामुळे जे शरीरामध्ये वॉटर वेट आहे किंवा जे पाणी आहे ते जास्त प्रमाणामध्ये साचतं. याला वॉटर रिटेन्शन म्हणतात. या वॉटर वेटमुळेच आपल्याला आपल्या लुकमध्येही थोडासा डिफरन्स दिसतो. बऱ्याच जणांचं पोट जे आहे ते थोडंसं फुगलेलं दिसतं, त्याला ब्लोटिंग म्हणतात. बऱ्याच जणांचा चेहरा जो आहे, जॉलाईन वगैरे जे आहे, तिथे पण थोडंसं ब्लोटिंग म्हणजे थोडंसं सुजल्यासारखं किंवा स्वेलिंग असल्यासारखं वाटतं, बट ते स्वेलिंग नसते, ते वॉटर रिटेन्शन असतं किंवा ब्लोटिंग असते. सो मोस्ट ऑफ द टाइम्स जे काही तुमचं वजन वाढलेलं आहे दिवाळीमध्ये, मोस्ट ऑफ इट इज वॉटर वेट. आणि फेस्टिवल्स नंतर, पार्टीज नंतर हे वॉटर रिटेन्शन होणं खूप कॉमन आहे. हे वाढलेले वजन वॉटर वेट असू देत किंवा फॅट असू देत, ते कमी कसं करायचं? वेल, शॉर्टमध्ये याचा आन्सर आहे गेट बॅक ऑन ट्रॅक इमिडिएटली. म्हणजे लगेचच तुमच्या रेग्युलर रुटीनला सुरुवात करा. सर्वात आधी जे काही फराळाचे आयटम घरामध्ये उरलेले आहेत ते संपवण्याच्या मागे लागू नका. स्टॉप इटिंग देम इमिडिएटली. लगेचच ते खाणं बंद करा. यानंतर जे तुमचं रेग्युलर जेवण आहे, ज्याच्यामध्ये भाजी, पोळी, वरण, भात येतं, याच्यामधले कार्बोहायड्रेट्स जे आहेत, कर्बोदक, त्याचं प्रमाण कमी करा. कमीत कमी कार्बोहायड्रेट्स घ्या. आता कार्बोहायड्रेट्स मध्ये काय काय येतं? भात, भाकरी, पोळी, हे जे पदार्थ आहेत ते कमीत कमी प्रमाणामध्ये घ्या. सेकंडली, प्रोटीन आणि फायबर जे आहे ते इन्क्लूड करा तुमच्या डाएटमध्ये. आता तुम्हाला वाटेल की सततच प्रोटीन आणि फायबर बद्दल का बोललं जातं? वेल, प्रोटीन आणि फायबर ज्यावेळेस तुम्ही खाता त्यावेळेस तुमचं पोट जे आहे ते भरपूर वेळ भरलेलं राहतं आणि तुम्हाला भूक लवकर लागत नाही. आणि हे पदार्थ खाल्ल्यामुळे क्रेविंग होत नाही, म्हणजे सतत जी खाण्याची इच्छा होते ती होत नाही. त्यासाठी असं सतत ऍडवाइस केलं जातं की प्रोटीन आणि फायबर हे तुमच्या 2 मेन मील्समध्ये, म्हणजे जे तुमची रेग्युलर महत्वाची जेवण आहेत, लंच आणि डिनर, याच्यामध्ये असायलाच हवं. त्यासाठी तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर स्प्राउट्स, वेगवेगळ्या डाळी, सोया चंक्स, पनीर, दही, अशा गोष्टी इन्क्लूड करू शकता. नॉन व्हेजिटेरियन असेल तर एग्स, चिकन, फिश हे प्रोटीनसाठी इन्क्लूड करू शकता. आणि फायबरसाठी तुम्ही वेगवेगळी फळं इन्क्लूड करू शकता, भाज्या घ्या आणि सॅलड्सही तुम्ही घेऊ शकता. यासोबतच दिवाळीचा जो हा आठवडा असतो, 8 ते 10 दिवस असतात, याच्यामध्ये बऱ्याच जणांनी एक्सरसाइज करणं ते बंद केलेलं असतं. व्यायाम ते करतच नसतात. भरपूर शॉपिंग करायची असते, भरपूर कामं असतात, त्यामुळे व्यायामाला वेळ त्यांना मिळत नाही, किंवा हे एक एक्सक्यूज आहे. अशा व्यक्तींना मी सजेस्ट करेन की प्लीज गेट बॅक टू युअर एक्सरसाइज इमिडिएटली. लगेचच व्यायामाला सुरुवात करा, रेंगाळत बसू नका. कारण जेवढा उशीर आपण आपल्या स्केड्यूलमध्ये किंवा एक्सरसाइज रुटीनमध्ये येण्यासाठी लावू, तेवढं डिफिकल्ट होईल पुन्हा ह्या एक्सरसाइजेस करणं. बरं, बऱ्याच जणांचा असाही प्रश्न येतो की तू म्हणतेस बाजारातल्या डिटॉक्स टी, डिटॉक्स ज्युसेस घेऊ नका, मग घरच्या घरी आम्ही आमचं काही बनवून पिलं तर चालेल का? वेल, ऑफकोर्स चालेल. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ऑफकोर्स लिंबू पाणी, जे गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून घेतात, ते घेऊ शकता. किंवा जे काही जिरा वॉटर, धण्याचं जे पाणी वगैरे आहे ते तुम्ही घेऊ शकता. ते तुम्हाला डायजेशन मध्ये हेल्पच करतील. थोडंसं कोमट पाणी पिल्यामुळे थोडं तुमचं ब्लोटिंग वगैरे कमी होईल. बट दिवसभरातून 3-4 वेळा ह्या घेण्याची गरज नाही. एखाद वेळेस असं तुम्ही घरच्या घरी काही बनवून घेतलं तरी चालून जाईल. सो हा होता आजचा व्हिडिओ दिवाळी डिटॉक्स डाएट बद्दल सांगणारा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. याआधी कधी तुम्ही हा डिटॉक्स डाएट प्लॅन किंवा डिटॉक्स ज्युसेस, डिटॉक्स टीज कधी ट्राय केलेले आहेत का? मला हेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.